युनिव्हर्सली प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर महेश पाटील सर. त्यांच्याबद्दल एकच वाक्यात सांगायचं म्हणजे असं मी सांगेन की त्यांनी आताच नुकताच त्यांच्या अनुभवाचा कामाचा रौप्य महोत्सव साजरा करतात असं म्हणायला हरकत नाही, कारण 25 वर्ष त्यांना या इंडस्ट्रीत झालेली आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा 25 वर्ष झालेली असतात तेव्हा त्यांचा अर्थात कामाचा अनुभवाचा प्रवास फार वेगळा असतो, ऐकण्यासारखा असतो. त्याच्यात त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांना आजवरच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे सर थेट गप्पांना आपण सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमचे थोडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण इंजिनिअरिंग हे करिअरकडे वळावं? काय सांगा? मी पहिले एकदा सांगतो की माझं 10वीचं शिक्षण हे एरंडोलला RTK विद्यालय त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि 12वी जे ते मी 12वी नंतर डिप्लोमा केला आहे. माझं 12वी दिगंबर शंकर विद्यालय त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एक सांगायचं झालं तर मला सिव्हिलमध्ये इंटरेस्ट नव्हता. माझं एक चॉईस हे होतं की मला मेकॅनिकलला जायचं होतं. परंतु त्या वर्षी मेरिट जास्त हाय गेल्यामुळे मला सिव्हिल मिळालं. तर त्यावर्षी मी खूप डिसअपॉइंटेड झालेलो होतो की बुवा आपल्याला मेकॅनिकलची इच्छा होती पण सिव्हिल मिळायला पाहिजे. पण आज 25 म्हणजे आज मला 25 वर्ष झालेले या फील्डमध्ये. पण आज मलाच वाटतंय की खरंच तो निर्णय जरी झालाय तरी मी आज त्या निर्णयाने आनंदित आहे की बुवा मला आज सिव्हिल मिळालेलं आहे. आज या फील्डमध्ये मी आज या लेवलला पोहोचलेलो आहे. त्यावेळी मला वाटतं की खरंच नाही, जे झालं ते चांगलंच झालं. आणि आज मी चांगल्याच लेवलला काम करतोय. आणि आपलं कसं एक नाव, पैशापेक्षा तर नाव होणं महत्वाचं आहे. आणि आज पूर्ण एरंडोल क्षेत्रात, तालुका क्षेत्रात कोणते माझं चांगलंच नाव आहे. दुसरी आणखीन एक आठवण विचारायची ते म्हणजे जेव्हा शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल येतो ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळवेपर्यंत. बरोबर. तर वैयक्तिकरित्या पहिला जो प्रोजेक्ट केला तर तो कसा केला, तेव्हा काम करताना काही दडपण आलं का, कसा होती आठवण काय तेव्हाची? आता तुम्हाला त्याबद्दलच सांगतो मी. आता मी पहिला प्रोजेक्ट, आता कसं असतं प्रत्येकाला असतं की आपल्याला सिव्हिल आता डिप्लोमा काही कोणतंही डिग्री झालं की आता एक इच्छा असते की आपल्याला कुठे एक नॉर्मल साईडवर कोणतंही एक काम लहानसं का होईना पण एक एक्सपिरियन्स म्हणून काम मिळावं. पण मी त्या बाबतीत एकदम स्वतःला हे म्हणेल की मला डायरेक्ट इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मिळाला. एरंडोलमध्येच काबरा म्हणून जे फेमस आहे आज, बालाजी ऑइल मिल, जे पूर्ण जळगावीला नाव आहे त्यांचं व्यंकटेश रिफायनरीचा प्रोजेक्ट नवीन सुरू झालेला होता. त्यावेळेस एक एक्सप्रेस म्हणून मी म्हटलं आता इथं आपण करूया काम वगैरे. तर त्या ठिकाणी मी जॉईन झालो. आणि एक तुम्हाला एक सांगायचं झालं, तुम्ही आपले माझ्या आयकॉनच म्हणेल मिलिंद राठी सर, स्ट्रक्चरल, आज ते नाव त्यांचं भरपूर मोठं आहे. तर ते त्या प्रोजेक्टवर त्यांचं पूर्ण हे होतं. बरोबर. मग जेव्हा त्यांनी मला पाहिलं तर ते बोलले मला की बुवा हे तर एकदम म्हणजे फ्रेशर आहे, याच्याने काय होईल, एवढे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आकाश काय करू शकतो. पण ते बोलले काबराट ते कसं पाहता याला तर काही आपण लगेच काही नाही म्हणू शकत नाही की तू काही करू शकत, आता याला 8 दिवस पाहू, नाही आपल्याला बाहेर करू. पण त्यांनी मला एक प्रोजेक्ट हे केलं की लाईन आउट वगैरे त्या इंडस्ट्रियल जे असतात ऑइल टँक वगैरे त्या, की तुम्ही ते ऑइल करावं, आम्ही पुढच्या वेळेस चेक करेल सर्व. ज्या वेळेस ते पुढच्या वेळेस आले तर त्यांनी माझ्या सर्व वर्किंग पाहिलं, ते समजून गेले की हे करू शकता इथं का प्रोजेक्ट. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की काही गरज नाही, पूर्ण हा शेवटपर्यंत चांगला हा प्रोजेक्ट हाताळेल बा, असं हे करेल. तर त्या त्यांच्यामुळे मी जे काही स्ट्रक्चरल वगैरे असेल काही नॉलेज असेल त्याचं पूर्ण मी क्रेडिट राठी सरांना देतो. बरोबर. त्यांच्यामुळे मला तो प्रोजेक्ट करायला मिळाला आणि त्याच्यापासून मला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला. तर तो पहिलाच इंडस्ट्रियल मिळाल्यामुळे मला नंतर बिल्डिंग वर्क्स वगैरे कोणते लाईन आउट कोणते काम असतो एकदम मनापासून, आणि काही मला काही नंतर काही असं भीती वाटायला असं काहीच झालं नाही. बरोबर. दुसरा आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा की जेव्हा तुम्ही एरंडोल सारख्या भागात काम करताय, जळगावमध्ये काम करताय, तिथं अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांबरोबर तुम्हाला रोज सामना करावा लागतो, त्यांच्यासोबत काम करावं लागतं. अशा वेळेला बऱ्याचदा जर त्यांच्याकडे काही महत्वाची जबाबदारी दिली तर चुका सुद्धा होण्याचा चान्स असतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर अकुशल कामगारांबरोबर काम करण्याची? आता कसं असतं, आता म्हटलं तर प्रत्येक कामगार काही काही म्हणजे त्या फक्त अकुशलही म्हटला तर त्याच्यामध्ये काही टॅलेंट किंवा काही येतं, त्याला फक्त आपल्याला एक कॉन्फिडन्सने काम त्याला सांगणं आणि त्याला समजून देणं हे फार महत्वाचं असतं.
आपण जर त्याला कोणतेही काहीतरी चुका होत असेल, त्या आपण आता इंजिनियर आहे, मग त्याला एकदम टाकून बोलणं किंवा काही केलं, आपण त्याला एक निगेटिव्ह रित्या हँडल केलं, तर त्याचंही मन हे होतं आणि तो पुढे ते काम शिकत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक कामगाराला त्याचे काही उणिवा असतील त्या पूर्ण जाणून घेऊन त्याला त्याच्यात एक फ्रेंडली त्यांना मी गाईड केलं आणि ते त्याच्यात त्यांनी भरपूर चांगलं म्हणजे हे केलं आणि मग पुढे काम सुरू हो, झालं. हो. ठीक आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये करा, आणि हो. त्यावेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता कसं असतं, आता एक आपण टेक्निकल म्हणून एक तोच फरक आहे. आता नॉन टेक्निकल लोकही कामं करतात. ते बजेट एक्स्ट्रा बजेट देतील किंवा वर्किंग करताना मटेरियल जास्त युज करतात. आता आपण त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांचं जर आता एस्टिमेट त्यांचं जर कॉस्टिंग त्यांना कमी पाहिजे असेल किंवा असेल, आपण त्या हिशोबाने पूर्ण आपल्याला स्टील वगैरे झालं किंवा काही ते काही मटेरियल असलं, ते आपण त्या पद्धतीने त्यांना हे करून त्यांना सांगतो की तुम्ही ह्या पद्धतीने हे काम कॉस्टिंग कमी करून हे काम करू शकता. बरोबर. आणि दुसरा प्रश्न आहे थोडा वेगळा आहे यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करायला? आता जळगाव जिल्ह्याचा एक विकास म्हणून पाहिलं तर सर्वात जुन्यापासून आपल्या इथं एक की MIDC आपल्या इथं एवढं काही डेव्हलप झालेलं नाही. काही मोजक्याच कंपन्या किंवा त्याच आपल्या इथं वर्किंग करताय आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून मी ज्या 2000 पासून आज मला 25 वर्ष झाले, त्यात काही असा बदल झालेला दिसत नाही मला की काही इंडस्ट्री वाढल्या. आता त्या राजकीय दृष्टीने काही प्रॉब्लेम आला का काय तो माहित नाही, पण आज एवढ्या वर्षात तरी आपल्याला MIDC वाढण्याची आणि इंडस्ट्रीज वगैरे वाढण्याची खूप गरज आहे. बरोबर. त्याच्यामुळे रोजगारही वाढेल आणि जे आपले जे क्वालिफिकेशन, आता काय बरेचसे आता कोणी ग्रॅज्युएशन केमिकल इलेक्ट्रिकल कोणी असो कोणत्याही क्षेत्रात जे वर्किंग करतायत त्यांना बाहेर पुणे, नाशिक, मुंबईकडे जाण्याची गरज पडणार नाही जर आपल्या इथंच हे झालं. म्हणून माझ्या मते इंडस्ट्रीज वगैरे किंवा या गोष्टी IIT पार्क वगैरे या गोष्टी वाढायला पाहिजे. ज्या आपला ज्या जिल्हा आहे त्या हिशोबाने मला एक वाटतं की या गोष्टी व्हायला पाहिजे. पण मग शासनाकडनं काय अपेक्षा, शासन काय करू शकतं इंडस्ट्रियल एरिया अजून वाढवण्यासाठी? ते आपलं शासनाच्या काही जागा, आता भरपूर जागा ज्या आहेत त्या सरकारी जागा आहेत. नंतर इतर काही लोकांच्या जागा वगैरे आपण ॲक्वायर वगैरे हे करून ते तुम्ही ते प्रोत्साहन देऊ शकता आणि त्याच्यावर वर्किंग म्हणजे शासनाने प्रोजेक्ट वगैरे त्याच्यावर परवानगी वगैरे करून ते प्रोजेक्ट वाढवले पाहिजे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता आपण स्टील निवडताना त्याची डक्टिलिटी वगैरे सगळं बाकीचं त्याचे सॉफ्टनेस कसं आहे काय ते सर्व पाहून आपण म्हणजे आणि आपल्या वर्किंग मध्ये त्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे ते पाहून आपण स्टील वगैरे निवडतो. बरं, आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट? मला 2-2.5 वर्षापासून मी आयकॉन स्टील वापरतोय. आणि मला एक चांगलं वाटलं की आयकॉन स्टील त्या इतर स्टील पेक्षा तर चांगलंच हे करता येते. व्हेरी गुड. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या सेक्टरमध्ये जेवढे तुम्हाला अनुभव झालाय तेवढ्या वयाची मुलं आता या सेक्टरमध्ये येतात, थोडक्यात फ्रेशर्स येतात, नवीन इंजिनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी त्यांना हे सांगेल की सिव्हिल इंजिनियरचं आपलं सिव्हिल क्षेत्र आहे ते खरंच चांगलं आहे. याच्यात भरपूर स्कोप आहे आपल्याला. म्हणजे आपण एक प्रायव्हेटमध्ये किंवा आपण गव्हर्नमेंट कोणत्याही क्षेत्रात आपल्याला चांगला स्कोप आलेला आहे. तुम्ही फक्त चांगलं प्रॅक्टिकली म्हणजे थेओरिटिकली पेक्षा प्रॅक्टिकली नॉलेज तुम्ही गेन करा. प्रॅक्टिकली तुम्ही नॉलेज घेतलं तुम्ही या फील्डमध्ये चांगलं पुढे हे करू शकता. सो ते इंजिनियर महेश पाटील सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फील्ड प्रॅक्टिकल फील्ड आहे, कॉम्प्युटरवर बसून ऑफिसमध्ये बसण्याचं फील्ड नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकली काम करा, फील्डवर काम करा, साईटवर काम करा, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.